उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गोंदिया जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। देवरी इथल्या मैदानावरती शिवसेनेचा मेळावा होणार असून यावेळी अनेकांचे शिवसेनेत प्रवेश पार पडणार आहेत। दिल्लीमध्ये खासदार संजय राऊत आणि शरद पवार नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदाच एका मंचावर आले। महाराष्ट्र सदनात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात दोघेही एकत्रित होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। यात राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या बदलाच्या अनुषंगानं मार्गदर्शन केलं असून मनसेच्या पुढील कार्यकाळातील राजकीय रणनीतीबद्दल सूचना देण्यात आल्या। 24 फेब्रुवारीचा जनता दरबार हा ठाणेकरांसाठी असणार असून यापुढे ठाण्यातील प्रत्येक तालुक्यात असे जनता दरबार घेणार असं गणेश नाईकांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। त्यामुळे शिवसेना आणि भाजपात कोल्ड वॉर सुरू होण्याची चिन्ह आहेत। आगामी निवडणुका युती म्हणूनच लढण्याची तयारी असल्याची माहिती भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली। दरम्यान या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं चव्हाण म्हणाले। अंजली दमानियांनंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील धनंजय मुंडेंवरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। मंत्रिमंडळाचे ठराव मंजूर करून न घेता यापूर्वी देखील पैसे उचलण्यात आलेत असा आरोप विजय कुंभार यांनी केला। जिल्हाधिकाऱ्यांना उठसूट मंत्रालयात बैठकीसाठी बोलावणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून चाप लावण्यात आलाय। आता दूरदृश्य प्रणालीद्वारेच उपस्थित राहण्यास मुभा मिळणार आहे। लोकसभेपासून ते महापालिकेपर्यंत 2 पंचवार्षिकमध्ये काँग्रेसच्या शहर शाखेला लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही। मात्र अपयश बाजूला ठेवत काँग्रेसनं महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचं, संघटन वाढवण्यावरती भर देण्याचे आदेश देण्यात आलेत। राज्य सरकारनं ऊसाच्या एफआरपीचे 2 टप्पे केल्याच्या विरोधात शेतकरी नेते राजू शेट्टींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावण्या आणि वाद प्रतिवाद अखेर थांबलेत। आता हे प्रकरण न्यायालयानं अंतिम निकालासाठी राखून ठेवलं असून राज्यातील ऊस उत्पादकांचे निकालाकडे डोळे लागलेत। कामं घेऊन ती कामं अर्धवट सोडणाऱ्यांवरती कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टची कारवाई करा। मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले। छावा चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड आणि विकृतीकरण करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केला। खोटा इतिहास नव्या पिढीसमोर ठेवून एक नरेटिव्ह सेट केला जातोय असं भानुसे म्हणाले। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी 10वीची परीक्षा आजपासून सुरू होतीये। मराठीच्या विषयापासून परीक्षेला सुरुवात होईल। राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधनं 10वीच्या परीक्षेसाठी 16,11,610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे आणि राज्यातील 5,130 मुख्य परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा होणार आहे। यंदा 8,64,120 विद्यार्थी, 7,47,471 विद्यार्थिनी आणि 19 तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। 10वीची परीक्षा 17 मार्चपर्यंत असणार आहे आणि परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरती पोहोचणं आवश्यक आहे। गेल्या वर्षीप्रमाणे या परीक्षेत सुद्धा पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी 10 मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत आणि परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरातील झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत। तसंच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये कलम 163 लागू करण्यात आलाय। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। कल्याण डोंबिवली शहरात रस्त्याची कामं चालू आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम होत असतं। याचा फटका 10वीच्या विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी विशेष रायडर्सची नेमणूक केली आहे। टोल फ्री क्रमांकावरती फोन केल्यास विशेष रायडर्स परीक्षा केंद्रावरती सोडायला येणार आहेत। परभणी जिल्ह्यातील दैठणा इथे मळणी यंत्रामध्ये अडकल्यामुळे 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। तोल गेल्यामुळे साडीचा पदर हरभरा मळणी मशीनमध्ये अडकून ती पडली। होळी सणापूर्वीच मुंबई शहर आणि उपनगरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे। तापमानात अचानक वाढ झाली असून पारा 37 अंशांच्या विक्रमी पातळीवरती गेल्यामुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागलेत। मुंबईमध्ये पुन्हा एकदा हवेचा दर्जा खालावलाय। गोवंडीमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स 216 इतका नोंदवला गेलाय, तर सरासरी निर्देशांक मध्यम दर्जाचा नोंदवला गेलाय। लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या कमी करण्यास सुरुवात झाली आहे। योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यासाठी ई-केवायसी सक्तीची केली आहे। त्यासाठी महिलांचं पॅन कार्ड डिटेल्स देण्याची विनंती राज्य सरकारकडून आयकर विभागाला करण्यात आली, पण आयकर विभाग सरकारला ही माहिती मिळते।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात 3.3 लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या आणि राज्याच्या ऊर्जा निर्मिती क्षमता दुप्पटीपेक्षा वाढवणारा राज्याच्या ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करण्यात आलाय, असं प्रतिपादन अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी केलं. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा उच्च असावा आणि शिक्षकांकडून दिले जाणारे धडे विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावेत, यासाठी पालिकेनं पायाभूत अंकगणित आणि भाषा ज्ञानावरती भर देण्याचा निर्णय घेतलाय. सायबर सुरक्षेसह सोशल मीडियावरील अश्लीलता थांबवण्यासाठी केंद्र सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणण्याची तयारी करते. 2000 साली आणलेल्या सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान आयटी कायद्याची जागा हे नवीन विधेयक घेईल. नवीन विधेयकात युट्यूबर्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया सामग्रीचं नियमन करण्याची तरतूद असेल. केंद्र सरकार 15 महिन्यांपासून डिजिटल इंडिया विधेयकावरती काम करत असल्याचं समजतंय. वेटिंग लिस्टवरील प्रवाशांचे तिकीट रद्द होण्याचे संकेत, या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पश्चिम रेल्वेवरती हे प्रमाण 42% पर्यंत घटलंय आणि त्यामुळे आता वेटिंग लिस्ट न लागता थेट कन्फर्म तिकीट मिळणार आहे. गुगल पेवरनं रिचार्ज करणं, बुकिंग करणं तसंच वीज बिल भरणं आणि फास्टॅग रिचार्ज करणं आता महागणार आहे. रिचार्ज सेवेसाठी 0.5 ते 1% शुल्क भरावं लागणार आहे. एमपीएससीनं मुख्य परीक्षेच्या आधी वाढ केली आहे. एमपीएससीनं 46 जागांची वाढ करून 828 पदं केली आहेत. यात राज्यसेवा 477, स्थापत्य अभियांत्रिकी 45, वनसेवेचे 48 आणि कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश आहे. आणि त्यात एक महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता आजपासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान यावेळी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेर 2,46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर जानेवारी अखेर 2,41 लाख लाभार्थी महिला राहिल्या. मात्र अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि एक सविस्तर बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी जालन्यातल्या सिडकोच्या 900 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. जालन्यातील याच जागेवर सिडकोचा गृहनिर्माण प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र आता याच गृहनिर्माण प्रकल्पाच्या चौकशीच्या आदेशानं शिवसेना भाजप युतीला घरघर लागण्याची चिन्ह दिसतायत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंजुरीनंतर आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे नव्या वादाची पायाभरणी झाली आहे. नेमका हा प्रकल्प काय होता त्यावर एक नजर टाकूया. खरपुडी गावात 300 एकर जमिनीवर मेगा गृहनिर्माण प्रकल्प आखण्यात आला. प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात आली. जुलै 2019 मध्ये गृहप्रकल्पाची आखणी करण्यात आली. जानेवारी 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रकल्प रद्द केला. फेब्रुवारी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकल्पासाठी नव्यानं भूसंपादन करायला मंजुरी दिली. तर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकत्याच प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले. जालना जिल्ह्यातल्या बदनापूरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीला प्रतिसाद देत चौकशीचे आदेश देण्यात आले. या भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत, या सिडकोले संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोण कोण आहे, या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे. विरोधी पक्षाच्या आमदाराच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे विरोधकांना स्फुरण चढलं नसतं तरच नबल. विरोधकांनी गृहप्रकल्पावरून हल्लाबोल केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्याबद्दलची भूमिका मांडली आहे. याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आहेत लोकहिताचे प्रकल्प, आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे आम्ही जे जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले. या बाबतीमध्ये मी माहिती घेतो.
सिडकोच्या गृहप्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आक्षेप नोंदवलाय. जमिनींचे भाव कोणत्या निकषावर निश्चित करण्यात आले असा सवाल शेतकरी विचारतायत. आम्हाला हेच विचारतात, ही जर समज बांधत फक्त रोडच्या बाजूला जर ग्रीन जमीन आहे, रोडच्या वर साईडला येलो जमीन आहे, यांना 1,67,00,000 यांना 30,00,000 एकरी, हे कसा भाव ठरवतात मला हेच समजत नाही. खरपुडी इथल्या सिडको प्रकल्पात भूमाफियांनी अधिकारी आणि अहवाल तयार करणाऱ्या खाजगी संस्थेसोबत आर्थिक संगनमत केल्याचा आरोप होतोय. या संगनमतातून अव्यवहार्य प्रकल्प सरकारच्या माथी मारून सिडकोची 900 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. त्यामुळे प्रकल्पातल्या दोषींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. भुसावळ रेल्वे स्थानकावरती निदर्शनं करण्यात आली आहेत. लोको पायलट यांच्या आरोग्याच्या तक्रारी लक्षात घेता कामकाजाच्या वेळेत कपात करावी यासोबतच विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी लोको पायलट यांच्याकडनं रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. जळगावच्या यावल तालुक्यातील परसाडे इथे खळ्याला अचानक आग लागली. या आगीत एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला. एक बैल गंभीर जखमी आहे. शेती उपयोगी साहित्यही आगीत जळून खाक झालंय. चिपळूण शहरातील शासकीय इमारतींची दुरवस्था झाली आहे. महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या शासकीय कार्यालयांच्या इमारतींची अवस्था जीर्ण झाली आहे. अशातच ही कार्यालयं भाडेतत्वावर चालवावी लागत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रॉक बोल्टिंगचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या भागात दरड कोसळण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रॉक बोल्टिंग प्रणालीचा टिकाऊपणा याबद्दल नागरिकांमध्ये शंका आहे. सांगलीच्या मिरजमध्ये एका नामवंत हॉस्पिटलमध्ये महागड्या नळांची चोरी झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी नळ चोरणाऱ्याला अटक केली. तेजस सावंत असं आरोपीचं नाव आहे. कराड शहरात 1,25,00,000 रुपयांच्या रस्ते कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडलं. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा लिलाव पार पडला. वर्षातील पहिल्याच दिवशी 97 टन मालाची आवक झाली असून 225 किलो बेदाण्याला प्रतिकिलो 301 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. फास्टॅग व्यवहारांवरती नवीन नियम लागू केल्यामुळे महामार्गावरील टोलनाक्यावरती वाहनचालकांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही असं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं स्पष्ट केलं. मध्य रेल्वेनं ओपन ॲक्सेस प्रणालीचा अर्थात खुल्या बाजारात वीज खरेदीचा निर्णय घेतल्यामुळे 2015 पासून 6,000 कोटी रुपयांची बचत केली आहे. अमेरिकेच्या आयात कर आणि जागतिक मागणीमध्ये होत असलेल्या कपातीमुळे भारताचा 2024 मध्ये असणारा 6.6% विकास दर मंदावून 6.4% पोहोचेल असं मूडीच्या विश्लेषणात म्हटलंय. देशात नागरिकांच्या हाताला काम मिळत असलं तरी ते त्यांच्या एकूण पगारातील 39% रक्कम कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी, 32% रक्कम रोजच्या आवश्यक खर्चासाठी आणि 29% रक्कम ही कपडे खरेदी, मनोरंजन तसंच इतर खर्चासाठी वापरली जात असल्याचं अहवालात समोर आलंय. देवरुख नगरपंचायतीच्या नवीन इमारतीचं बांधकाम मागील 4.5 ते 5 वर्षांपासून सुरू आहे. यात लाखो रुपये खर्च करूनही अद्यापही ते पूर्णत्वास गेलेलं नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. मुंबई शहर आणि उपनगरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी मागील 11 महिन्यात 1,40,000 नागरिकांकडून क्लीनअप मार्शलनं 4,54,00,000चा दंड वसूल केला. मात्र दुसरीकडे मार्शल पुरवणाऱ्या संस्थाही पालिकेच्या रडारवरती आल्यात. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. 14,000 कोटी रुपये खर्च करून झालेल्या कोस्टल रोडवरती ठिकठिकाणी असलेल्या डांबरी पॅचमुळे मुंबईकरांना वाहन चालवताना सध्या बंपी राईडचा अनुभव येत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. पालिकेकडनं मुंबईकरांचा अपेक्षा भंग झाल्याची नाराजी समाज माध्यमांवरती नेटकरी व्यक्त करतायत. वातावरणातल्या बदलामुळे मासळीचं प्रमाण खूपच कमी झालंय. त्यामुळे मच्छीचे दर वाढल्यामुळे खवय्यांच्या खिशाला फटका बसतोय. मच्छीच्या वाढत्या दरामुळे सुक्या मासळीचा दर वाढलाय. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गोदावरी रुग्णालयाजवळ रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळ डंपर उलटला. डंपरच्या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. अखेर जेसीबीच्या साहाय्यानं उलटलेला डंपर बाजूला करत 1 तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढली. कृषी उत्पन्न बाजार समितीत आंध्र आणि कर्नाटकमधनं लाल मिरची विक्रीला येते आणि लाल मिरचीला 12,000 ते 13,000 क्विंटलचा भाव मिळतोय. रत्नागिरीच्या वैभववाडीमध्ये भर घालणाऱ्या थिबा पॅलेस इथे 3D मल्टीमीडिया शोचं काम पूर्ण झालंय. लेझरच्या माध्यमातून अत्याधुनिक प्रोजेक्टवरून
थेट थिबा पॅलेसच्या 29 मीटर स्क्रीनवरती राष्ट्रीय पुरुषांची गाथा आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला जाणार आहे. लवकरच याचं लोकार्पण होणार आहे. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्लीपर एक्सप्रेसनं प्रवाशांसाठी आणखी एक अत्याधुनिक प्रवासाचा मार्ग खुला केलाय. मध्य रेल्वेवर ही नवीन स्लीपर ट्रेन दाखल झाली. लवकरच मुंबई ते इगतपुरी दरम्यान या गाडीच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यापूर्वी या ट्रेनची चाचणी पश्चिम रेल्वेच्या मार्गावरती करण्यात आली होती. मध्य रेल्वेवर एसी लोकलमधनं प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. 10 महिन्यात एसी लोकलमधनं 81,709 फुकट्या प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडनं तब्बल 2,70,00,000चा दंड वसूल करण्यात आलाय. एक मोठी बातमी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत. शनिवारी सकाळी म्हणजे उद्या पुण्यामध्ये गृह विभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यासाठी अमित शहा संध्याकाळी पुण्यात दाखल होतील. तसंच हडपसर येथे विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी 3 वाजता जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बालेवाडी इथे प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरी पत्र वाटप तसंच लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे. या सगळ्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज संध्याकाळपासूनच पुण्यामध्ये असणार आहेत. आज संध्याकाळी ते पुण्यात मुक्कामी असणार आहेत आणि उद्या दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आहेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबईमध्ये विधिमंडळावर गळफास मोर्चा काढण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला. तसंच महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधिमंडळात हा विषय ताकदीनं मांडू आणि अशी ग्वाही देत हा प्रकल्प कंत्राटदार धार्जिणा आहे असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील यांनी केला. पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे. हवामान विभागाकडून देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं असून या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाचा चटका अधिक जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली. फेब्रुवारीत तापमानानं 35 अंशांचा पारा ओलांडलाय. जागतिक स्तरावर 81 लाख मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यातील 25% अधिक म्हणजेच 20 लाखांहून अधिक मृत्यू भारतात होत असल्याचं अर्थ ग्लोबलच्या अहवालातून समोर आलंय. सिंहगड रस्ता परिसरात जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेनं पाणी तपासणी मोहीम हाती घेतली. परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आले. यातून महापालिकेचं पाणी सुद्धा पिण्यास अयोग्य असल्याचं समोर आलंय. सिंहगड रस्ता परिसरातील 70 पाणी नमुन्यांमध्ये विषाणू आणि जीवाणू आढळलेत. होळी निमित्तानं कोकणवासियांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठीची रेल्वे तिकीट आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू आहे. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरनं विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं नियोजन करण्यात आलंय. समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई थेट प्रवास केवळ 8 तासात करण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. इगतपुरी ते आमणे मार्ग लवकरच सेवेत येणार आहे आणि 10 मार्चपर्यंत अंतिम टप्प्यातील कामं पूर्ण करण्याचं MMRDAनं नियोजन केलंय. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोटाच्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राज्यात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत 100 दिवसीय महाआवास अभियान राबवण्यात येत आहे. 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना 450 कोटींचा पहिला हप्ता मिळणार आहे. 5,000 लाभार्थ्यांना घरकुल योजनेसाठी जागा मिळणार आहे. सिडकोच्या सोडतीमध्ये ज्या 1,881 अर्जदारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे घरं मिळालेली नाहीत अशांसाठी सिडकोनं या पुढील सोडतीमध्ये संबंधित अर्जदार अर्ज शुल्क न भरता सहभागी होऊ शकतील असा पर्याय उपलब्ध ठेवलाय. या अर्जदारांना नव्या सोडतीत सहभागी होण्यासाठी नव्यानं अर्ज करण्याची तसंच शुल्क भरण्याची गरज नाही. कोण पनवेल इथल्या गिरणी कामगारांसाठीच्या 2,417 घरांसाठी आता 6 लाख निश्चित करण्यात आले. यासाठी महिन्याला 4,640 रुपयांप्रमाणे वार्षिक 55,000चं देखभाल शुल्क निश्चित करण्यात आलंय. RTE अंतर्गत होणाऱ्या 25% प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईतून 5,000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश 28 फेब्रुवारीपर्यंत निश्चित करावा असं आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आलंय. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या TET परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची तातडीनं माहिती देण्याचा आदेश देण्यात आलाय. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित शिक्षकांची यादी मागवली आहे. मुंबई गोवा महामार्गाला नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या महामार्गाचं काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार असल्याचं सांगितलं.
वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी 4 रेल्वे उड्डाणपूल बनवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र निवडणुका संपताच केवळ 2 रेल्वे उड्डाणपुलांवरती वसईकरांची बोळवण करण्यात आली. त्यानुसार आता नालासोपारामधील अलकापुरी आणि ओसवाल नगरी या 2 उड्डाणपुलांनाच रेल्वेनं मंजुरी दिली. आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी पीएमपी प्रशासन दरवाढीसह अन्य महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. त्यात प्रवासाचे टप्पे कमी करणं, कर्मचाऱ्यांची भरती न करणं इत्यादींचा समावेश आहे. तिकीट दरवाढीला विरोध होऊ शकतो, त्यामुळे पीएमपीनं गुप्तता पाळली आहे. सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तब्बल 8 वर्ष जुन्या बसस्थानकाची पुनर्बांधणी लवकरच होणार आहे. पुढील 2 महिन्यात एसटी बसस्थानकाचं बांधकाम सुरू होणार असून नव्या रचनेत 18 ते 20 प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. त्यासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झालाय. एक महत्त्वाची बातमी आहे. मनोज जरांगे पाटील आज मस्साजोग इथे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आणि गावकऱ्यांची भेट घेणार आहेत. गावकऱ्यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन 25 तारखेला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची आजची भेट महत्त्वाची समजली जाते. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर गावकरी आंदोलनावरती ठाम राहणार का, आंदोलनाची दिशा कशी असणार यावरती महत्त्वाची चर्चा होणार आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण याला 70 दिवस उलटून गेलेत. मात्र यातील कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अद्यापही फरारच आहे. राज्यातील अल्पसंख्याक शाळांना किंवा शैक्षणिक संस्थांची माहिती अल्पसंख्याक विभागाकडेच उपलब्ध नाही. त्यामुळे आता या शाळांना आपलं सरकार संकेतस्थळावरती अर्ज करून 6 महिन्यात विभागाचे डिजिटल स्वाक्षरीचं प्रमाणपत्र घेण्याचं बंधन करण्यात आलंय. जिल्ह्यातील 758 अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण अशी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेत 2691 अप्रेंटिसशिप पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 19 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख 5 मार्च 2025 आहे. पीएफ ग्राहकांसाठी आता त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, कारण आता ते यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकतायत. सरकार एक अशा सिस्टमवरती काम करते ज्याद्वारे ईपीएफ सदस्यांचे दावे यूपीआयद्वारे सोडवले जाऊ शकतात आणि पुढील 2 ते 3 महिन्यात हे प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी चर्चा सुरू आहे. गुरुवारी राष्ट्रीय राजधानीमध्ये सोन्याचा भाव 89,450 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवरती पोहोचलाय. तर चांदीचा भाव 99,600 रुपये प्रति किलो होता, तो आता 1,03,000 रुपये प्रति किलो झालाय. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आणखी भीती निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केंद्र सरकारनं आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवी अॅडव्हायझरी आणली असून या प्लॅटफॉर्मवरती अश्लील कंटेंट प्रसारित केल्यास मोठी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यासंदर्भातील आचारसंहितेचे कडक पालन करण्याचे निर्देश सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्म्सना दिलेत. राज्यात एकूण 6,160 क्विंटल ज्वारीची आवक झाली. या ज्वारीला सरासरी 1,700 ते 1,900 रुपयांचा दर मिळतोय. तर लोकल वाणाच्या ज्वारीला सर्वाधिक 2,700 ते 5,000 रुपयांचा दर मिळालाय. राज्यातील मालेगाव आणि रावेर बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे. जवळपास 10,826 क्विंटल मक्याची आवक झाली असून मक्याला प्रति क्विंटल 2,292 रुपयांचा दर मिळालाय. राज्यातील बाजार समितीत 20,280 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल 3,900 रुपयांचा दर मिळालाय. मात्र बाजारातील दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळताना दिसतोय. रब्बी हंगामातील टोमॅटोची जास्त लागवड झाली आहे. हिवाळ्यातील हवामानामुळे टोमॅटोच्या उत्पादनात वाढ झाली आहे. दिल्ली आणि कोलकातासारख्या मोठ्या बाजारातनं मागणी घटल्यामुळे टोमॅटोला प्रति किलो 5 रुपयांचा भाव मिळतोय. पिंपळगाव बसवंताचा पोळ कांदा लाल कांद्याला भारी पडतोय. पिंपळगाव बसवंत इथे 22,851 क्विंटल आवक झालेल्या पोळ कांद्याला कमीत कमी 700 आणि सरासरी 2,150 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर मिळालाय. एक मोठी बातमी. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष आहेत, तर ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत म्हणजेच तालकटोरा स्टेडियममध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या निमित्तानं 3 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यामध्ये कविता, पुस्तक प्रकाशन, चर्चा, परिसंवाद, मुलाखती असे एकाहून एक कार्यक्रम होणार आहेत. यंदाच्या साहित्य संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथदिंडीची सुरुवात देशाच्या संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज,
महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून होणार आहे. लोकशाहीच्या मंदिरातून साहित्याच्या मंदिराकडे असा हा प्रवास ग्रंथदिंडी करणार आहे. सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येते आणि ध्वजारोहण होईल. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीला सुरुवात होईल. मुंबईच्या आरे कॉलनीतील फिल्म सिटीच्या गेटजवळ 12पेक्षा अधिक झोपड्यांना भीषण आग लागली. 6 सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. डोंबिवलीत 65 बेकायदा बिल्डिंग्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती उबाटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली. पालकमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारात सुद्धा बाधित कुटुंबियांना घेऊन जाणार असल्याचं म्हात्रे म्हणाले. तालुका कृषी अधिकारी आणि सहकर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सिल्लोडमधील कृषी सहाय्यक योगेश सोनावणे यांनी तालुका कृषी कार्यालयात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या पत्नीच्या आरोपावरून पोलिसात गुन्हा दाखल झालाय. तर